सामन्याला सुरुवात आता आला आहे तो बॅट्समन नेम राजू पाटे स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील आपल्याला आणि रवी कुमार शर्मा जे की नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. आणि आता बॉलिंगसाठी आहे करण डुकरे, चिखलीचा डेलस्टेन. खरं तर चिखली परिसरात आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्या गोलंदाजीने त्याने प्रभावशाली गोलंदाजी करत अनेक स्पर्धांमध्ये जर पाहिलं तर अनेक किताब आपल्या नावी केल्यात. तोच खेळाडू आता आपल्याला पाहायला मिळतो. हल्लीच्या काळात जर पाहिलं तर सर्वात व्यस्त असणारा हा खेळाडू आहे. राजू पाटे स्ट्रायकिंग एंडला आणखीन एक पुणे परिसरातला हा खेळाडू आहे. मागच्याही सामन्यामध्ये राजू पाटेने सर्वोत्तम खेळ केला आपल्या संघाकडून बॅटिंग करत असताना. या मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल वेगाने टाकलाय. भन्नाट वेग पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू होता, समोर टाकलेला बॉल शॉट ऑन पूल करण्याचा प्रयत्न आणि बॅटच्या खालून निघून गेला हा बॉल. डॉट बॉलने होते सुरुवात या सामन्याची. आजच्या दिवसातला हा चौथा सामना आहे. धावसंख्या जर पाहिली तर अजून खातही ओपन झालं नाही, कारण पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पायात टाकलाय बॉल, हवेत विकेट येऊ शकते. हो हो हो, इथे प्रयत्न चांगला झाला होता, परंतु थोडासा बॉल समोर पडलाय आणि बॉल एक टप्पा उचली खात जातोय डीप काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. राजू पाटेच्या खात्यामध्ये आता चौकार जोडला जाईल. तर बॉल खूप वेळ हवेत होता आणि बॉलवर जर जजमेंटल आले असते फिल्डर तर इथे कॅच होऊ शकला असता, परंतु मात्र थोडेसे लेट राहिले आणि चौकार पाहायला मिळेल या बॉलवरती. प्रेक्षको, आपलं सर्वांचं स्वागत आहे यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जुळलेल्या, त्याचबरोबर मैदानावरती उपस्थित प्रेक्षक, त्याचबरोबर मान्यवर आमच्या मंचावरती उपस्थित सर्वांचं मी समालोचक अनिकेत स्वागत करतो आहे. आज या स्पर्धेचा आहे डे 4, चौथा दिवस आहे. आणि प्रेक्षको, उद्याच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर लीग स्टेजचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये 4 क्वार्टर फायनल्स आणि परवा म्हणजेच की 5 फेब्रुवारीला या संपूर्ण स्पर्धेचा अंतिम दिवस. 2 सेमीफायनल आणि 1 फायनल जो की रात्रीच्या सत्रामध्ये खेळवला जाईल. त्यामुळे ओ हो, इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका आहे. प्रॉपर टायमिंगने इथे चौकार जोडला जाईल. खरं तर करण डुकरे यांच्यावरती प्रहार पाहायला मिळतोय. धावसंख्या धाव फलकावरती होते आहे 9 धावा, 9. पुन्हा एक वेळ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र हा शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल पाहायला मिळेल. 9 धावा धावफलकावरती होत आहेत. पहिला ओव्हर जो की पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टॉपेज फिल्डर आहेत तिथे. कोणती धाव इथे जोडली जाणार नाही आहे. चांगला कमबॅक करणचा पुढच्या 2 बॉलमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती एसएसएफसी संघाची बिनबाद. एक संयमी सुरुवात. 9 धावा होत आहेत.
सागर घरात गोलू आणि बॉल इथे पहिल्याच बॉलवरती मैदानाच्या बाहेर फेकला जाईल. धावसंख्या धाव फलकावरती या 6 धाव्यांच्या मदतीने 15 धाव्यांवरती जाऊन पोहोचते आहे. 15. आणि आता सुद्धा हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर षटकार. धावसंख्या 19. 19. पायात टाकलाय बॉल हवेत. फिल्डर बॉलच्या मागे जरूर पोहोचतील परंतु मात्र थोडेसे दूर राहिल्यात. 2 धावा इथे या बॉलवरती आता पाहायला मिळतील जरूर आपल्याला. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचते आहे 21 धाव्यांवरती. आणखीन एक वेळ एक चौकार पाहायला मिळेल या बॉलवरती. खरं तर या ओव्हरमध्ये थोडेसे महागडेच पाहायला मिळतात सागर घरात. एकूण आतापर्यंत 16 धावा आल्यात मागच्या 4 बॉलमध्ये. हो 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 हो, आता समोर टाकलाय. खरं तर विकेट कीपर जसे क्लोज आले थोडासा दबाव या ठिकाणी नक्कीच वाढतो फलंदाजावरती. आता कुठे हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय मागच्या 4 बॉलमध्ये. राजू पाटे मागच्या 8 बॉलमध्ये 21 धावांवरती खेळतायत. 25 धावा एकूण धावसंख्या धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल या दुसऱ्या ओव्हरचा. रिव्हर्सचा फटका सजवलाय, गॅपमध्ये आहे. फिल्डर असमर्थ बॉल रोखण्यासाठी. बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल आणि राजू पाटेच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती या 4 धावा इथे जोडल्या जातील. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 धावा. एक वेगवान सुरुवात पहिल्या 2 ओव्हरमध्ये पाहायला मिळते टीम SSFC संघाची या पहिल्या डावात. लगातार 3 षटकार खेचणाऱ्या फलंदाजाला संदीपभाऊ देशमुख यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिक पूर्ण मॅच मध्ये. इथे रवी कुमार शर्मा आणि आज रवी कुमार शर्मा खरं तर ड्रेसिंग रूम मधूनच सेट होऊन आल्यात. या सामन्यामध्ये रवीच्या बॅटमधून अगदी पहिल्याच बॉल पासून आक्रमण सुरू आहे. आणखीन एक चौकार पाहायला मिळेल. राहुल काळे पाहायला मिळतील बॉलिंगसाठी आपल्याला. पुन्हा एक वेळ जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स इथं परंतु विकेट कीपर बॉल पर्यंत पोहोचलेच नाहीये. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 34 धावा 34. खरं तर सरासरी आतापर्यंत 14.57च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
आणि त्रिफळाचीत मोठ्या फलंदाजाला आउट केले ते राहुल काळे यांनी. मोठा फलंदाजच म्हणावं लागेल. आता मात्र मोठा झटका लागलाय. मात्र टेन्शन नॉट फिकर नॉट. आता आलाय तो हार्ड हिटर बॅट्समन नवनीत आपला निहाल नेहाल आलाय. निहाल तुसामत आल्यात आता बॅटिंगसाठी. खरं तर स्वप्नील सर या मॅचमध्ये जर बॉलिंग करणारा संघ म्हणजेच की जर गौडचा संघ जिंकला तर उलाढाल होऊ शकते पॉईंट्स टेबलमध्ये. खरं तर तो संघही ज्या पद्धतीने खेळला आहे या मॅचमध्ये जरूर थोडेसे महागडे ठरले आहे पहिल्या काही ओव्हर्समध्ये गोलंदाज, परंतु त्यानंतर मात्र राहुल काडेने आपल्या बॉलिंगमध्ये एक मोठी विकेट आपल्या नावे केली आहे राजू पाटे यांच्या रूपात. रिव्हर्स स्वीपचा फटका आल्या आल्याच सजवण्याचा प्रयत्न निहालचा होतोय, परंतु मात्र इथे बॉलच्या लाईनमध्ये यावेळेला निहाल गेले नाही आहे आणि हा डॉट बॉल पाहायला मिळेल. मागच्या 4 बॉलमध्ये मात्र 5 धावा खर्च केल्यात राहुल काळे यांनी. आणखीन एक जर पाहिला तर आपल्या पुसद परिसरातील राहुल काळे हा खेळाडू आहे आणि खरं तर पुसद परिसरातीलच खेळाडूंनी प्रभावशाली खेळ केलाय. स्लोवर वन बॅक ऑफ दी हँड डिलिव्हरी होती आपल्याच फॉलो थ्रू मध्ये. बॉल हवेत होता, रनआउटचा चान्स आणि इथे तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. खरं तर ज्या पद्धतीचं सेलिब्रेशन होत आहे असं वाटतंय की कुठेतरी क्लोज कॉल असणार आहे. क्लोज कॉल असेल, परंतु त्या अगोदर जर कौतुक करायचं झालं तर पुसद परिसरातील खेळाडूंचं खरं तर मी कौतुक करेल. ज्या पद्धतीने मागच्या 4 दिवसांपासून त्यांचा खेळ होतोय. मला ते अभय सोळंकीचे ते महत्त्वाचं षटक आठवतं ज्यामध्ये त्याने त्या धावा डिफेंड केल्या टीम शर्वरी 11 संघाकडून. त्यानंतर जर पाहिलं तर अनेक असे खेळाडू आहेत ज्या खेळाडूंना आपण संधी दिली पुसद प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणि त्या संधीचं त्यांनी अगदी सोनंही केलंय. एक मोठा प्लॅटफॉर्म आणि तिथे चमकण्याची संधी त्यांना मिळते आणि खरं तर याच कामगिरीची दरवर्षाला आपण चर्चा करत असतो की पुसद परिसरातील खेळाडूंची त्या ठिकाणी तशी कामगिरी झाली पाहिजे. त्यांनी मेहनतही केली वर्षभरापासून आणि आतुरता असते या स्पर्धेची सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना, त्यानंतर चाहत्या वर्गाला आणि दरवर्षाला तशा पद्धतीचा खेळही आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने होत असतो. आणि अगोदर जर पाहिलं तर मागच्या 3 दिवसांमध्ये प्रत्येक सामना हा रोमहर्षकतेचा झालाय. त्यामुळे या संपूर्ण स्पर्धेमध्ये अनिल गजबार मंडळात यायचं आहे. एक मोठा झटका लागला आहे रवीन शर्मा याला रनआउटच्या स्वरूपात. मी आधी पहिल्या मॅच मध्ये सांगितलं होतं की विक्रम आहेत रनआउटचे रवी शर्मावर.
3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 34 धावा, 2 गडी बाद टीम SSFC संघ. बॉलिंगसाठी आपल्याला पुन्हा एक वेळ सागर घरत गोलू पाहायला मिळतील. धावसंख्या 34 धावा, 2 गडी बाद करत रनआउटच्या रूपामध्ये रविकुमार शर्मा बाद झाल्यात आणि निहाल तुस्मतने अजून मागच्या 3 बॉलमध्ये खातही ओपन केलं नाहीये. हे बॅटल खरं तर बघण्यासारखं असणार आहे या मॅच मध्ये. लोअर फुल टॉस आहे, बॅटची कडा, फ्लाय स्टिलला फिल्डर, परंतु आता मात्र कोणतीही धाव याही बॉलवरती पाहायला मिळणार नाहीये. खरं तर सागर घरत गोलू पहिल्या ओव्हरमध्ये थोडेसे महागडे राहिलेत, परंतु आता मात्र या ओव्हरची सुरुवात जशी पाहिजे तशी केली आहे गोलूने. खरं तर या विदर्भातील अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये गोलू घरतने त्याच्या बॅटिंग आणि बॉलिंगने प्रभावशाली कामगिरी केली आहे. आज सुद्धा मात्र समोर टाकलेला बॉल होता, उडवलाय आणि निहाल तुस्सामतने आपल्या स्टाईल मध्ये वैयक्तिक खातं ओपन केलं या स्पर्धेतलं आणि आणखीन एक वेळ षटकार पाहायला मिळेल. या षटकारासाठी अक्षय आळेकडून 501 रुपये पारितोषिक आलाय. तर हात धोकायचा आहे. वाईटचा इशारा. खरं तर या अगोदरचा जो षटकार लागला अक्षय आडे यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक होतं. अक्षय आडे आपल्याकडे कॅमेरा आहे, कृपया हात दाखवायचा आहे. हो हो हो, ॲडव्होकेट अक्षय आडे. खरं तर नुकताच त्यांनी ओके सॉरी टॉपेज बॉल हवेत आणि इथे मात्र फिल्डर पोहोचतील बॉल पर्यंत, तोपर्यंत एक सिंगल धाव जोडली जाईल. ड्राईव्ह चांगला केलाय. डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळतील. डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये अज्जू आहेत तिथे, एक मात्र धाव जोडली जाईल. हेलिकॉप्टर बॉल, आता मात्र फिल्डर बनतील दर्शक आणि बॉल एक टप्पा उचली खात जातोय. खरं तर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार जोडला जाईल या बॉलवरती. बॉल आला, बॉल आला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 47 धावा, 47. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या 4 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. चलो जल्दी चलो, लवकर लवकर घ्या. ड्रिंक्स नाही आहे, आधीच सांगितलं होतं ड्रिंक्स अवेलेबल नाही आहे.
जोरावर खान पहिलाच बॉल. खरं तर गौड एक्सप्रेस बॉलिंगसाठी होती. करण चव्हाण आणि पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स स्वीपचा फटका जोरावर खानने सजवला. 2 धावा जोडल्या जातील या फटक्यावरती. खरं तर झरावर खानचा मॅच तामशाला सुरू आहे, त्याच्या टीमचा मॅच तामशाला सुरू आहे. मात्र झरावर या ठिकाणी PPL T10 लीग गाजवतोय. अरे आता मात्र याच फटक्यावरती आता बाद होतील जोरावर. या अगोदरचा फटका रिव्हर्स स्वीपचा होता, तिथे 2 धावा जोडल्या गेल्या, परंतु हा फटका सरळ हातामध्ये फ्लाय स्लिपच्या पाहायला मिळतोय आणि जोरावर खान आज मात्र सस्त्यात बाद. आणि धक्का क्रमांक आणखी एक वेळ मोठा लागतोय टीम SSFC संघाला. पब्लिकची डिमांड आहे, आकाश भाकरेला मैदानात उतरवायचं आहे कामरान लाला यांनी. कामरान लाला एक बार हाथ बताइए, आकाश भाकरे के लिए. पहिलाच बॉल नवनीत सिंग परिहार, रेवा मध्य प्रदेशचा हा अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंड खेळाडू आज आपल्या महाराष्ट्राच्या विदर्भाच्या भूमीमध्ये पुसद नगरीमध्ये आलाय. खरं तर या अगोदरच्या मॅचमध्ये नवनीत सिंग परिहारने 1 हँडेडली SSFC संघाला सामना जिंकून दिला होता. चला, ते शाळेचे शाळकरी मुलं जे आहेत त्यांना विनंती आहे थोडस बाजूला उभं राहायचंय. काय फटका खेळलाय, ओहो निहाल तुस्सा अहमद. आणि बॉल खरं तर इथे फिल्डरला हल्ल्याची संधी मिळाली नाहीये, जागेवरून हल्ले सुद्धा नाही फिल्डर. आणि बॉल तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच गतीने डीप स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये 4 धावा देऊन गेलाय. पुन्हा एक वेळ रिव्हर्स स्वीपचा फटका सजवण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढा मात्र झाला नाहीये. करण चव्हाण गौड एक्सप्रेस डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना आतापर्यंत 7 मात्र धावा खर्च केलाय करणने. खरं तर याच परिसरातील खेळाडू चमकतायत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणखीन एक अप्रतिम डिलिव्हरी. खरं तर काय चेंडू होता, व्हेरिएशन, विविधता, आणि ही तर खासियत आहे करणची. अगदी इकॉनॉमिकल संपवला हा ओव्हर आणि एक विकेट सुद्धा आली आहे या ओव्हरमध्ये. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम SSFC संघाची धावसंख्या 54 धावा 54, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या पहिल्या डावात. SSFC विरुद्ध द वॉरियर्स गौड संघाचे जो सामना होत आहे त्या सामन्यामध्ये गौड संघाला करो किंवा मरो असा हा सामना असेल त्यांचा. धावसंख्या धावफलकावरती 54, 54 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 10च्या षटकाच्या सरासरीनेच रन बनवताना संघ नवनीत सिंग परिहार घुटना टेकलाय आणि हा षटकार फेकलाय मैदानाच्या बाहेर. आणि खरं तर प्रेक्षकाच्या कुठेतरी थोडीशी इजा झाली असावी. आणि खरं तर त्या ठिकाणी काहीतरी इन्व्हेन्शन ॲडव्होकेट अक्षय आडे यांचं सुरू आहे. प्रेक्षकांकडे दाखवायचं आहे. हा मॅच बघण्यासाठी शालेय विद्यार्थी सुद्धा उपस्थित आहेत.
रिव्हर्सिप स्वीट हिट नवनीत सिंग परिहार. आणि आता मात्र नवनीत सिंग परिहारची बॅट बोलते आहे. 2 बॉल मध्ये करण डुकरेवरती प्रहार. 2 बॉल 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये. करण डुकरे आता मात्र 2 बॉल वरती 2 षटकार ठोकल्या नवनीत सिंग परिहारने. मागच्या 3 बॉल वरती 13 धावांवरती नवनीत सिंग परिहार खेळतोय. ज्या वेळेला नवनीत सिंग परिहार खेळपट्टीवरती टिकलाय त्या वेळेला त्याने धावा अक्षरशः ठोकल्या मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच होता नवनीत सिंग परिहार. खरं तर रेवा मध्य प्रदेशचा हा खेळाडू आहे. मध्य प्रदेश राज्यातून इथे आलाय. जागा बरोबर करण्याचा प्रयत्न, परंतु मात्र इथे बघा क्लीन बोल्ड चिखलीचा डेल स्टेन. पहिल्या 2 बॉल वरती जरी वार झाला असता आता, परंतु मात्र पलटवार आणि करण डुकरेच्या खात्यामध्ये एक मोठी विकेट. नवनीत सिंग परिहारची दांडी गुल केली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय आणि धक्का क्रमांक 3 लावलाय टीम एसएफसी संघाला. गेम ऑन. चौथा गडी बाद केला आहे नवनीत सिंग परिहारच्या रूपामध्ये. रनआउटची विकेट गेली असती तर चालली असती अळणे सरांची. मात्र टोपी मात्र गेली नाही पाहिजे. त्यांना वाटलं की त्यांची कॅप त्या याच्यावरती आदळेल, स्टंपवरती आदळेल. 2 मिनट चलने दो सर, आपका गेम चलने दो. चांगला खेळलाय अळणे सरांनी. हा बॉल 1 धाव त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे. स्ट्रायकिंगला आपल्याला आता निहाल पाहायला मिळतील. शेवटचा बॉल या 6व्या ओव्हरचा धावसंख्या 67 67 धावा. ओहो पायात टाकलाय. खरं तर यॉर्कर लेंथ. खरं रनआउटच्या रूपामध्ये विकेटही येऊ शकली असती, परंतु फेकी यावेळेला फिल्डरने केली नाहीये. एका धावेच्या मदतीने ओव्हरची समाप्ती. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 68 धावा, 4 गडी बाद टीम एसएसएफसी संघ.
आत्ता आलाय तो राहुल काळे. आता मात्र मोठा झटका दिला आहे तर राहुल काळे यांनी. याच्या आधीच्या षटकामध्ये सुद्धा मोठा आयकॉन खेळाडूला बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं होतं. आता मात्र दुसऱ्या आयकॉनला सुद्धा तंबूत परतवले राहुल काळे यांनी. निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूने मात्र धावा मात्र त्याच ठिकाणी 68 धावेवरती. बॉलिंगसाठी राहुल काळे आलेत. पुन्हा एक वेळ दुसऱ्या ओव्हरचा स्पेल संघासाठी जर पाहिले तर 7वा ओव्हर असणार आहे. 68 धावा धावफलकावरती 5 गडी बाद. 68 स्ट्रायकिंगला आता आपल्याला अरफात खान पाहायला मिळतील. कव्हर्स मध्ये फटका चांगला आहे. बॉल जरूर फिरलाय. थोडीशी मिसफिल्ड आणि जशी मिसफिल्ड झाली तिथे 2 धावाही जोडल्या जातील अरफातच्या बॅटमधून. आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या आता 70 धाव्यांवरती. खरं तर पुढचे 9 बॉल बाकी असणार आहे आणि पुढच्या 9 बॉलमध्ये किती धावा डोक्यात असतील या दोन्ही फलंदाजांच्या हे सुद्धा बघण्यासारखं आहे. खरं तर डेप्थमध्ये बॉलिंग सुद्धा आहे SSFC संघाकडे. त्यामुळे बॅटिंग कशा पद्धतीने दुसऱ्या डावामध्ये टीम द वॉरियर गौड संघाची, कारण पहिल्या जे सामन्यामध्ये आपण पाहिली बॅटिंग ज्या पद्धतीने पाहिजे होती ना त्या पद्धतीची बॅटिंग मात्र गौड संघाची झाली नाही. आज मात्र तशी बॅटिंगची गरज असणार आहे, कारण धावसंख्या जर पाहिली तर मात्र 70 धावा धावफलकावरती होते. 2 चेंडू शेष आहे या 7व्या ओव्हरचे. समोर जाऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या खालून निघून गेलाय. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल या 7व्या ओव्हरच्या. धावसंख्या 70 धावांवरती स्थिर आहे. चांगला कमबॅक म्हणावं लागेल. 10च्या सरीसरीनं मॅच मध्ये धावा काढणं सुरू होतं. मात्र आयकॉन खेळाडू बाद झाल्याच्या नंतर काहीशी संत पडलाय धावफलक. मला वाटते 3 षटकामध्ये आणखीन एक डॉट बॉल टाकला गेलाय. राहुल काडेने 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये मात्र खर्च केल्या 7 धावा आणि 2 विकेट सुद्धा आपल्या नावी केले आहे. खरं तर स्वप्नील सर या पुसद परिसरातलेच खेळाडू चमकता आहेत या स्पर्धेत. नो डाऊट चांगले खेळाडू पुसदमध्ये आहे आणि ते यशस्वी सुद्धा होत आहेत. बरेच 3रा दिवस आजचा 4था दिवस आहे. 4थ्या दिवसामध्ये बरेच असे पुसदचे नवोदित असे खेळाडू आहेत. तर राहुल हा एक शासकीय अधिकारी म्हणून जॉब करतो, म्हणजे शासनाचा कर्मचारी आहे तो. आणि वेळेतून वेळ काढून तो प्रॅक्टिस करतो. क्रिकेटचा वेळ भरपूर आहे त्याला, त्यामुळे तो प्रत्येक टुर्नामेंटमध्ये स्वतःचा फॉर्म सुद्धा भरतो. आणि दाखवून दिले त्यांनी. 2 षटकामध्ये 7 धावा दिल्या आणि चांगले 2 मोठ्या विकेट्स घेतल्या होत्या. शेवटचं षटक. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा काढतात ते बघूया. प्रभाकर आल्याच बॉलिंगसाठी. अळणे सर पहिलाच बॉल उंचावून मारण्याचा प्रयत्न आणि इथे कॅच ड्रॉप झालाय. तर दुसऱ्या धावाचा कॉल. रनआउटची संधी. स्ट्रायकिंग एंडला फेकी केली गेली आणि इथे मात्र अरफात बाद असतील.
6वा झटका लागतोय अरफातच्या रूपामध्ये. खरं तर स्वप्नील सर, आपण म्हणतो की ऑल इंडिया ओपनचे आयकॉन या संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर नक्कीच येतात, परंतु मात्र जेवढं लक्ष आपण त्यांच्यावरती देतो त्यापेक्षाही जास्त लक्ष आपल्याला या पुसद नगरीतील पुसद परिसरातील खेळाडूंवर देणं फार महत्त्वाचं आहे. खरं तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हे ऑल इंडिया ओपनचे आयकॉन होऊ शकतात, तशी त्यांच्यामध्ये ती क्षमता सुद्धा आहे, ते कौशल्य आहे, ते स्किल आहे. नक्कीच PPL T10 लीग हा फॉर्मॅटच तसा बनलेला आहे. पुसदच्या म्हणजे 4 तालुक्याचा आधी तर पुसदच्या खेळाडू होते, मात्र पुसद, दिग्रस, उमरखेड आणि महागाव या 4 तालुक्यातील खेळाडूंना आम्ही संधी दिली आणि त्या संधीचं सोनं म्हणून बरेच असे खेळाडू असे उपस्थित झालेत की आता मात्र पुसदचे प्रॉपरचे खेळाडू सुद्धा बाहेर जाऊन क्रिकेट खेळतात. आणि खरं तर आयकॉन यासाठी आहे या स्पर्धेत की ते आयकॉनकडून आपल्या परिसरातील खेळाडूंना काहीतरी शिकता यावं, त्यांच्याकडून काहीतरी चांगले गुण घेता यावे, या पद्धतीचा तो उद्देश असतो या संपूर्ण स्पर्धेचा. आणि खरं तर त्यापेक्षाही चांगली कामगिरी केली आहे या पुसद नगरीतील खेळाडूंनी. परिसरातील दिग्रस परिसरातील असू द्यात, उमरखेड परिसरातील असू द्यात, महागाव परिसरातील खेळाडू असू द्यात, सर्वांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे जर ओव्हरऑल पाहिलं तर संपूर्ण त्या खेळाडूंचं ज्या पद्धतीने प्रत्येकाने मेहनत केली आहे वर्षभरापासून, तर तसा खेळही त्यांचा मैदानाच्या आतमध्ये राहिलाय. मी सर्व प्रेक्षकांना सांगतो आणि तुला सुद्धा सांगतो अनिकेत, पूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसदच एक असा तालुका आहे, म्हणजे दुसरा तालुका असा आहे वणी सोडून, की ज्या ठिकाणी 2 वर्षापासून नॉनस्टॉप दिवस रात्रीचे सामने आम्ही खेळत आलो आहे. आणि या सामन्यामध्ये बरेच पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधून बरेच असे खेळाडू आलेले आहेत की ज्यांना हा खेळ आणि फॉर्मॅट आवडलेला आहे. नक्कीच दिवस रात्रीची ही स्पर्धा आहे आणि खरं तर दिवस रात्रीच्या या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने संकल्प ग्रुपचा आणि त्याचबरोबर आपल्या आयोजन नियोजन समितीचं सूक्ष्म लक्ष राहतं ना, खरं तर एवढं सोपं नसतं स्पर्धांना पूर्णत्वाला नेणं. त्यासाठी खरं तर 7 ते 8 महिन्यापासूनची पूर्वतयारी लागते. प्रत्येक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी मॅनेज कराव्या लागतात आणि ती चांगल्या पद्धतीने आपल्या नियोजन समितीने केलं आहे. त्यामध्ये स्वप्नील भैया असतील, त्यानंतर मुमताजजी असतील, विशालभाऊ घाटे, बाळूभाऊ देशमुख असतील, अल्ताफजी हाशमी असतील, यासारखे अनेक आहेत. बॉल हवेत आहे आणि इथे जय बॉलच्या खाली नाही करणार जय यावेळेला चुकी. धक्का क्रमांक 7वा लागेल टीम SSFC संघाला. शेवटच्या क्षणांमध्ये अळणे सर बाद होतील. पण मी प्रेक्षकांना सुद्धा सांगतो आणि बाकीच्या आयोजकांना सुद्धा सांगतो, जे संघ मालक आहे त्यांना सुद्धा सांगतो की ही स्पर्धा ही शेवटची स्पर्धा असेल. याच्यानंतर पुसदमध्ये दिवस रात्र सामने तर होणारच नाही, पण संकल्प ग्रुप याच्यानंतर कुठल्याही स्पर्धा आयोजन करणार नाही. बऱ्याच अंशी आम्हाला खूप स्ट्रगल करावं लागतं. स्ट्रगल करताना आम्हाला ज्या परेशानी, ज्या आम्हाला जे त्रास सहन करावा लागतो ते बऱ्याच लोकांना माहिती नसतं. खूप असे खेळाडू आहेत की ज्यांना आम्ही प्लॅटफॉर्मवरून वरतं उचललंय आणि चांगले असे खेळाडू सुद्धा निर्माण केलेत. म्हणजे आमच्या लीगद्वारा असे झालेले आहेत, तर बरेच असे खेळाडू आहेत की ते खूप मोठ्या चांगल्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा खेळतात. पण आता वेळ आहे, हा शेवटचा 2 दिवस जे आहेत ते चांगल्या रीतीने क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करतायत आणि ओनर सुद्धा करतायत. मात्र अशा गोष्टी अशा घडल्यात की प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला सुद्धा त्रास सहन करावा लागला. बरेच असे आयोजक अजून दडलेले आहेत की ज्यांना सुद्धा हा फॉर्मॅट अजून घ्यायचा आहे. खूप लोकांचे फोन येतात, खूप लोकांचा आम्हाला रिस्पॉन्स सुद्धा मिळतो आहे, त्यांचा आशीर्वाद सुद्धा आहे. पण आता कुठेतरी थांबावं लागेल.
बंद पडलेला पुसदचा बंद पडलेला क्रिकेट आम्ही पुन्हा सुरुवात करण्यामध्ये यशस्वी झालो होतो. म्हणजे पर्सनली मी की बरेच असं दाखवलं होतं की खूप चांगले चांगले नियोजित खेळाडू जे पुसद मधले जे होते ज्यांनी नाव कमावलं होतं त्याच्यानंतर बरेच अंशी क्रिकेट स्पर्धा बंद झाल्या होत्या. पण आम्ही 2016 पासून हे स्पर्धा आम्ही घेत आलेलो आहोत. पण बरेच अंशी असं झालेलं आहे की त्रास भरपूर सहन करावा लागला. यावर्षी तर मुद्दामूनच त्रास भरपूर सहन करावा लागला आम्हाला. पण आता थांबावं लागेल. हे 2 सत्र जे आहे तो उद्या आणि परवाचा दिवसाचा जो आहे उद्याचे सर्व सत्रातील सामने जे दिवसामधूनच आम्ही खेळवणार आहोत. परवाच्या दिवशीचा फक्त फायनलचा हा मॅच फक्त रात्रीला होणार आहे, संध्याकाळच्या वेळेस होणार आहे आणि बाकीचे उद्या आणि परवाचे दोन्ही सत्र आम्ही जे आहे ते सकाळच्या सत्रामध्ये खेळवू. चला लहान मुलांनी बाहेर जायचं आहे. हो, जो फुटबॉल खेळणारे जे लहान मुलं आहेत त्यांनी कृपया बाहेर जायचं आहे. चला.
चला या सामन्याला आपण सुरू करतो आहोत. जय राठोड आणि रोहित खरात ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे सलामीला द वॉरियर गौड संघाकडून. खरं तर 78 धावांचं लक्ष आहे. बॉलिंगसाठी निहाल तुसामत पाहायला मिळतील. बॉलिंगसाठी सुरुवात होते आहे या दुसऱ्या डावातली. पहिला बॉल निर्धाव चेंडूने सुरुवात. जय राठोड स्ट्रायकिंग एंडला. ड्राईव्ह चांगला केला. गॅपमध्ये आहे. वेगाने ट्रॅव्हल करतोय. प्रॉपर टायमिंग आणि जय राठोडच्या बॅटमधून पहिल्या 4 धावा जोडल्या जातील आणि सुरुवात होते आहे. खरं तर आता इथे खातं ओपन होईल संघाचं आणि वैयक्तिक जय राठोडचं सुद्धा. 78 धावांचं लक्ष आणि दुसऱ्याच बॉलवरती या बॉलवरती समोर टाकलेला बॉल होता आणि ज्या पद्धतीने ड्राईव्ह लगावला जयने प्रॉपर टायमिंग आणि मिडल ऑफ द बॅट फटका होता आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर गॅप तेवढ्याच चांगल्या पद्धतीने त्याने भेदलाय आणि 4 धावा तिथे पाहायला मिळतील. दूर ठेवलाय आउटसाइड दी ऑफ स्टंप. खूप जास्त बाहेर पंचांनी वाईट बॉलची घोषणा केली आहे. एक्स्ट्रा धाव जोडली जाईल इथे. 5 धावा धावफलकावरती. नोलू खेळण्याचा प्रयत्न जयचा होता. बॉलची लाईन जर पाहिली तर थोडीशी चुकीची पिक केली त्याने यावेळेला. हा फटका जर समोर टाकलेला बॉल असता तर प्रॉपर टायमिंगने पायावरचा बॉलला खेळून काढलं असतं, परंतु मात्र इथे लाईन चुकला जय. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक वेळ पुल करण्याचा प्रयत्न, परंतु मात्र इथे बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र तेवढा नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल. पहिला ओव्हर प्रगतीपथाला जरूर चौकार आला, परंतु निहालने त्यानंतर जर चेंडू पाहिला ना तर गुडलेतला टाकण्याचा प्रयत्न त्याचा झाला आणि तो यशस्वी राहिला आतापर्यंत. 2 निर्धाव चेंडू टाकल्यात. धावसंख्या 5 धावा स्थिरावली आहे धावफलकावरती. हा बॉल इथे मात्र हिट विकेट. इथे हिट विकेट झाले आहे. जय राठोड फटका खेळला होता, परंतु मात्र इस्टँडच्या जवळून फटका खेळण्याचा प्रयत्न आणि हिट विकेट. धक्का क्रमांक पहिला लागतोय द वॉरियर गौड संघाला. जय राठोडच्या रूपामध्ये निराश असतील जय. हे बघा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतो आहे मेगा स्क्रीन वरती. जय राठोड खूप क्लोज गेले यष्ट्यांच्या. आणि बघा ज्या ज्या वेळेला तुम्ही डीप ऑफ द क्रीज जात असाल तर मात्र तुम्हाला हिट विकेट होण्याचे चान्सेस जे आहे ते 90% होऊन जातात. आणि या मॅच मध्ये 2 हिट विकेट झाले अनिकेत. नक्कीच. या अगोदर राजू पाटे जे आहे ते हिट विकेट झाले होते. त्यानंतर आता आपल्याला जय राठोड हिट विकेट होत असताना पाहायला मिळत आहेत. सर इम्पॅक्ट मध्ये आलेला आहे. इम्पॅक्ट राहुल काळे यांच्या जागेवरती इम्पॅक्ट प्लेअर आलेला आहे. बॅट्समन नेम
सचिन इंगळे. हा सामना वॉरियर संघाला जिंकणे करा किंवा मरा अशा पद्धतीने असणार आहे. कारण की जर मॅच मध्ये जर वॉरियर संघ जर जिंकला तर याच्यानंतर तो जिवंत राहील या येत्या मॅचेस मध्ये म्हणजे टुर्नामेंट मध्ये. तर इथे ओव्हरची समाप्ती होईल 2 धाव्यांच्या मदतीने. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 7 धावा 1 गडी बाद. टीम द वॉरियर गौड संघ पाहायला मिळतो आहे 78 धावांचा पाठलाग करत असताना. आठ धावा धावफलकावरती होत आहेत. इथे स्कोर कार्ड मध्ये अपडेट पाहायला मिळते. पुढचे 42 बॉल आणि 70 धाव्यांची गरज. नवनीत सिंग परिहार पहिल्याच बॉल वरती आल्या आल्या नवनीत सिंग परिहारचं स्वागत. आई आपका स्वागत है नवनीत इस छक्के के साथ. खरं तर रोहित खराच्या समोर टाकलेला आखूड टप्प्याचा बॉल पुल करत असताना इथे 6 धावा जोडल्या जातील. इथे चुकी झाली आहे. फिल्डर कडून चुकी झाली. दुसऱ्या धावेचा कॉल होईल का? पहिली धाव वेगाने घेतली परंतु नकार दिला यावेळेला सचिन इंगळेने. त्यामुळे एकच धाव जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा 15. जर हा जर सामना वॉरियर संघाने जर जिंकला ना तर याच्या नंतरच्या जितक्या सुद्धा मॅचेस आहे त्या इंटरेस्टिंगली बघण्यासाठी मिळेल अनिकेत. नक्कीच यानंतरचा जो जेवढे सामने होतील ते खरं तर इंटरेस्टिंग असणार आहे. कारण मग इथे पॉइंट्स टेबल मध्ये उलाढाल होईल. दुरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटाने बॉलचा संपर्क आता तेवढा मात्र झाला नाहीये. नवनीत सिंग परिहार जेवढी चांगली हा फलंदाजीमध्ये हा खेळाडू फलंदाजी करतो बॅटिंग करत असताना तेवढीच अव्वल दर्जाची तो गोलंदाजी सुद्धा करतो. कारण त्याच्याकडे तेवढी हाईट आहे. खांद्याचा पुरेपूर वापर करतो. खेळपट्टीवर अधिक गती प्राप्त करतो. व्हेरिएशन विविधता त्याच्याकडे आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका सजवण्याचा प्रयत्न. इथे मात्र जेवढं टायमिंग व्हायला पाहिजे या फटक्यावरती तेवढं टायमिंग मात्र झाला नाहीये सचिन इंगळेच्या बॅटमधून. डेप्थ आहे बॉलिंग मध्ये. SSFC च्या डेप्थ भरपूर आहे आणि वॉरियर संघात पूर्ण युथ ब्रिगेड आहे. म्हणजे चांगला त्यांना सुद्धा अनुभव चांगला आहे. तर मॅच चांगला होईल असं वाटतंय पूर्ण. इथे वाईटचा इशारा पंचांचा पाहायला मिळेल आणि व्हाईट बॉल जोडलाही जाईल. एक्स्ट्रा जोडली जाते. 38 बॉल आणि 61 धावेची गरज. कारण मात्र दुसरा ओव्हर प्रगतीपथाला आहे. आणि ज्या पद्धतीने स्वप्नील सर आपण जर पाहिलं तर संपूर्ण हा सामना चाललाय चढाओढीचा हा सामना. खरं तर या सामन्यामध्ये जर द वॉरियर गौड संघ जिंकला तर यानंतरचे जेवढे सामने आहे ना ते इंटरेस्टिंग होतील. खरं तर चुरस्तीचे होतील आणि बराबरीचे सामने होतील. कारण यानंतर थोडीशी उलाढाल. खुलवर टप्प्यावरचा बॉल समोर चांगला खेळलाय फिल्डर आहे तिथे मिडॉनला. त्यामुळे या बॉलवरती कोणतीही धाव जोडली जाणार नाहीये. डॉट बॉल येतोय.
पायावरचा बॉल स्वीप केलाय, परंतु मात्र सरळ हातात खेळून काढलाय रोहित खरातने. या डॉट बॉलने ओव्हरची होती समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. खरं तर पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर मात्र कोणताही मोठा फटका पाहायला मिळत नाहीये नवनीत सिंग परिहारच्या या ओव्हरमध्ये. पुढचे 6 ओव्हर आणि 61 धावेंची गरज. 36 बॉल आणि 61 करायचे आहेत. बॉलिंगसाठी राजू, खरं तर राजू पाटे आल्यात. आणखीन एक पुणे परिसरातील डावखुरे आताचा वेगवान गोलंदाज. खरं तर अष्टपैलू खेळाडू आहे राजू पाटे. जेवढी चांगली बॉलिंग करतात तेवढी त्यांची बॅटिंग तेवढी अव्वल दर्जाची असते. आज मात्र ते हिट विकेट झाले या मॅचमध्ये. 35 बॉल 61 धावेची गरज सुरुवात या ओव्हरची या डॉट बॉलने पाहायला मिळते आहे. हा बॉल समोर टाकलेला बॉल आणि आता मात्र निर्धाव चेंडू आताही पाहायला मिळेल. खरं तर इथून सिंगल डबलचा खेळ फार महत्त्वाचा असणार, कारण दुसऱ्या बाजूला रोहित खरात जे आहेत अव्वल दर्जाची बॅटिंग करू शकतात, त्यामुळे त्यांना स्ट्रायकिंगवर जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करावा लागेल स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाला. ते ऑन साईडला खरं तर ड्राईव्ह करायचा होता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये, परंतु चेंडू गेलाय इथे ऑन साईडला डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, त्यामुळे एक धाव जोडली जाईल. 18 धावा धावफलकामध्ये तिसरा ओव्हर प्रगतीपथाला राजू पाटे. मागच्या 3 बॉलमध्ये मात्र 1 धाव खर्च केली आहे, कारण या बॉलवरती मात्र सिंगल येईल. 33 बॉल आणि 60 धावेंची गरज. खरं तर ज्या वेळेला 2 ओव्हर समाप्त झाले होते पहिल्या डावात एसएसएफची संघाची धावसंख्या 29 होती आणि आता मात्र थोडेसे मागे पाहायला मिळतात. टीम द वॉरियर गौड संघ आणि दोन्ही फलंदाज 18 मात्र धावांवरती आहे, म्हणजेच की एकूण इथे जर पाहिलं तर 11 धावांनी कुठेतरी मागे आहेत. पायात टाकला परंतु फिल्डर आहे तिथे या फटक्यासाठी आणि सजवलाही गेलाय. तर रुपेश जागृत यांनी कॅच या ठिकाणी पकडला तर अमोल सरांकडून 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. त्यांना फक्त कॅच घ्यावा लागेल आजच्या दिवसात. आलाय खरं तर आता मात्र सचिन इंगळेच्या स्लॉट मध्ये बॉल आलाय. केव्हापासनं जर पाहिलं तर संघर्ष सुरू होता सचिन इंगळेचा, परंतु आता मात्र बॉल मैदानाच्या बाहेर. हा येतोय षटकार. आता मात्र हा षटकार आत्मविश्वास देऊन जाईल सचिन इंगळेला. 31 बॉल मध्ये 53 धावेंची गरज.
शेवटचा बॉल असणार आहे या तिसऱ्या ओव्हरचा. 31 बॉल आणि 53 धावांची गरज. 31 मध्ये करायच्या 53 धावा. बॅटची कडा इथे मात्र फिल्डर आहे. रनआउटचा चान्स. हो डायरेक्ट हिट आहे. खरं तर आता मात्र डायरेक्ट हिट जसा लागला सचिन इंगळे बाद होतील. धावबाजीच्या रूपामध्ये इथे मोठा धक्का लागतो आहे टीम द वॉरियर गौड संघाला. तर रुपेश जागृत यांनी रनिंग कॅच पकडला तर अनिकेत नागठाणे यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक असणार आहे रनिंग कॅच साठी. तर पायावर टाकलेला बॉल होता आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एक मात्र धाव जोडले जाईल. इथे रोहितच्या बॅटमधून बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळतील निहाल तुसामत पाहायला मिळतील बॉलिंग साठी. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती इथे एक सिंगल धाव जोडली जाईल. 29 बॉल आणि 52 धावांची गरज. सागर घरात गोलू आलेत. वाईटचा इशारा इथे पंचांचा पाहायला मिळेल. एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. 29 बॉल 51 ची गरज आणि 1 फॉर द ओव्हरचा इशारा सुद्धा येतोय पंचांचा. पहिला बाउन्सर आला इथे. 27 धावा धावफलकामध्ये 27. सागर घरात गोलू आणखीन एक विदर्भातील इमर्जिंग प्लेयर. दूर ठेवण्याचा प्रयत्न दूर ठेवून इथे मात्र तर शांत ठेवण्याचा प्रयत्न बांधून ठेवण्याचा प्रयत्न होतोय निहालचा फलंदाजाला. यशस्वी राहिले. तर आउटसाइड दी ऑफ स्टंप यॉर्कर लाईन जी आहे वाइडर लाईनला भेदण्याचा प्रयत्न होतोय. खरं तर टार्गेट करण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू त्याने अक्षरशः तसाच टाकलाय ज्या पद्धतीने आपण पाहिलाय. धावसंख्या 27-27. ओ हो वडा बॉल. खरं तर एवढ्या गतीने गेला बॅटच्या खालून. जोपर्यंत बॅट आली तिथपर्यंत बॉल विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये निर्धाव समावला होता. हा बॉल खरं तर खांद्याचा वापर केला निहाल तुसामतने. ऍक्शन रिप्ले आपण या बॉलचा पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. पहा काय बॉल टाकलाय. पुन्हा एक वेळ सहजतेने इथे एक धाव जोडली जाईल. परंतु कौतुक करेल मी आकाश भाकरे यांचं. खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी खेळपट्टी बनवली मेहनत करतायत. अगदी पहिल्या दिवसापासून स्पर्धा सुरू झाली त्या अगोदरच्या दिवसापासून खेळपट्टी आखणं असू द्या त्यानंतर पाणी मारणं असू द्यात आणि खेळपट्टी आपल्या खेळाडूंसाठी तयार करणं असू द्यात. खरं तर आमच्याकडे हात दाखवायचा आहे कारण कॅमेरा तुमच्याकडे. आकाश भाकरे क्या बात आहे. खरं तर आकाश भाकरे जे आहेत या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने
या खेळाडूचं आणि खरं तर कौतुक करावं लागेल. पायवा टाकलाय ऑन साईडला, तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. सिंगल धाव वेगाने घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल होतोय का? नकार दिलाय यावेळेला सागरने, कारण एकच धाव तिथे उपलब्ध होती. 25 बॉल 49 धाव्यांची गरज. आणि ऑन स्क्रीन आता आपल्याला आकाश भाकरे पाहायला मिळतात. हात हाय बाय करायचा आहे आकाश भाकरे. स्क्रीनवरती आपण बघू शकता स्वतःला आकाश भाकरे. क्या बात आहे, हाय करताय आपल्याला. आणि खरं तर आकाश भाकरे यांना भेटायचं असेल तर 7 वाजेनंतर तुम्ही भेटा. पुन्हा एक वेळ इथे मात्र फ्लाय स्लिपला 24 बॉल 49 धाव्यांची गरज. आणि खरं जर तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये एखादी स्पर्धा घ्यायची असेल आणि पिच क्युरेटर तुम्ही शोधत असाल तर आकाश भाकरे शिवाय दुसरं नावच नाही आहे. आणि खरं तर सर्वाधिक सर्वोत्कृष्ट खेळपट्टी जी आहे आणि आताच त्यांचं नाव आम्ही व्हीसीएला सुद्धा दिलंय. खरं तर तिकडे सुद्धा त्यांना संधी मिळू शकते. आकाश भाकरे पिच क्युरेटरच्या रूपामध्ये जाऊ शकतात. मुळात आकाश भाकरेचा जन्मच हे पिच क्युरेटर म्हणून झाला होता. त्यांना सगळ्यात आधी त्यांनी वीट भट्टीचं निर्माण केलं. वीट भट्ट्या भरपूर खोदल्या, वीट भट्ट्या बनवल्या, काढल्या, फेकल्या. नंतर त्यांनी पिच क्युरेटरचं काम केलं. म्हणजे खोदाखादीचं काम त्यांनी आधीपासूनच त्यांना माहिती आहे. नाही, खरोखरच अतिशयोक्ती नाही आणि जोकचा भाग वेगळा आहे. पण खरोखरच आकाश भाकरे हा खूप मेहनती असा मुलगा आहे. सकाळपासून 7 वाजतापासून तर रात्रीला 12 ते 1 वाजेपर्यंत पिचवरती नॉनस्टॉप राहणं, पिच आखणं, पिचला जर डॅमेज झाली असेल तर त्याला रिपेअर करणं तो करतो. आणि चेष्टेचा भाग आम्ही त्याला मजाकीत त्याचा विषय घेत असतो. पण नेहमीच तो म्हणत असतो, भैया मेरे को भी मेरा भी नाम लिया करो. म्हणून मी त्याचं नाव घेत आहे. बाकी आम्ही मजा करत आहे. आकाश भाकरे चांगला पिच क्युरेटर आहे. खरं तर इथे आता धावसंख्या आहे 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 24 बॉल आणि 49 धाव्यांची गरज. खरं तर आपण त्या खेळाडूबद्दल बोललो. आकाश भाकरे चांगली मेहनत करतायत. खेळपट्टी खूप चांगली केली आणि मेहनत करत असताना आपल्या सर्वांसाठी अगदी वेळेतच त्यांनी आम्हाला खेळपट्टी बनवून दिले. त्यांचंही कौतुक खरं तर करणं साहजिकच आहे. पायावर टाकलाय बॉल हवेत आहे. इथे आता मात्र निहाल तुसामत बॉलच्या खाली येतील, नाही करणार चुकी आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये इथे जोडली जाईल. मला ॲडव्होकेट सचिन चव्हाण यांचा फोन आलेला. ॲडव्होकेट सचिन चव्हाण म्हणतायत की आकाश भाकरे यांना पिच बनवण्याचं शिकवलं होतं त्यांनीच. तर मला डोक्याला हात मारतायत. 2 मिनटं कॅमेरा घ्यायचा आहे तिकडे. सचिन चव्हाणना दाखवायचं आहे काय म्हणतात. त्यांचं म्हणणं संक्षिप्त रूपाने एका वाक्यात सांगायचं आहे. आकाश भाकरेचं म्हणणं सांगायचं आहे. डोक्याला हात मारून खाली बसले होते. तर नक्कीच स्ट्राईक स्क्रीनच्या बाजूला आपल्याला आकाश भाकरे पाहायला मिळत आहेत. जरूर त्यांना त्यांच्या संघामध्ये जागा मिळाली नसली, परंतु मात्र येणाऱ्या भविष्यामध्ये ते सलामीला बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळणारच आहे. परंतु बॅटिंग करत असताना संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग बघू शकता त्यांची आपण. 7 नंतर बॅटिंग अव्वल दर्जाची करतात 7 वाजल्यानंतर आकाश भाकरे आणि स्क्रीनवरती पाहायला मिळतात आपल्याला. नाही, आकाश भाकरे यांना जर कामामध्ये जर तुम्ही जर बोलले तर तुम्हाला ते कामं सोडतील, मात्र तुमच्याशी गप्पा चांगल्या मारतील. म्हणजे कामं उशिरा जरी झाली मॅच तरी चालेल, पण तुमच्या गप्पा मात्र संपल्या नाही पाहिजे. ओळूया मॅचकडे. आता बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील नवनीत सिंग परिहार. खरं तर पहिल्या बॉलवरती विकेट आली रोहितच्या रूपामध्ये. त्यानंतर निर्धाव चेंडू टाकला जातोय. करण चव्हाण आल्यात.
गौड एक्सप्रेस गौड भागामध्ये जर पाहिलं तर करणने खूप चांगला खेळ केला. आज बॅटिंगसाठी त्याला लवकर संघाने पाठवलंय. कर्णधारांनी खरं तर 22 बॉल 49 करायच्या त्या मॅचमध्ये. सागर घरात गोलू जे आहेत नॉन स्ट्रायकिंगला आहेत, सामना फिरवण्याची ताकद हा खेळाडू ठेवतो. आज मात्र जास्तीत जास्त स्ट्रायकिंगला येण्याचा प्रयत्न करेल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. मागच्या वर्षी सुद्धा असाच एक पोझिशन आला होता, फ्लड लाईट चालू झाली होती, मात्र पहिलेच अशी संत गतीने सुरुवात झाली होती. गोलू खरा ज्यावेळेस आला बॅटिंगला त्यावेळेस फटकेबाजी, अप्रतिम फटकेबाजी केली होती आणि अप्रतिम फटकेबाजी केली होती. मात्र मॅच तो हारला होता, पण गोलूने मात्र नाव कमावलं होतं त्या मॅचमध्ये, कारण की प्रेक्षकांना खेळून ठेवलं होतं त्यांनी. नक्कीच यानंतर जर पाहिलं तर मला असं वाटतं करण डुकरे बॅटिंगसाठी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. कारण तर ज्या पद्धतीने जो बॉलिंग करतो, बॅटिंग ही अव्वल दर्जाची करू शकतो करण डुकरे. यानंतर करण बॅटिंगला पाहायला मिळतील आपल्याला. रन घेण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स आणि इथे मात्र विकेट किपरने चुकी केली आहे. बघा अळणे सरांनी चुकी केली आहे. खरं तर स्वतःला जर पाहिलं तर महेंद्रसिंग धोनीचे ते खूप मोठे चाहते आहेत. आज मात्र त्यांच्याकडून चुकी झाली आहे. नाही, चुकी नाही झाली आहे, स्टंप वाचले. आता स्टंप पूर्ण जमिनीवर असते आता. आणि खरं तर स्वप्नील सर मागच्या सीझनमध्ये ज्यावेळेला अळणे सर विकेट किपिंग करत होते, पंचांनी त्यांना खरं तर सूचना केल्या होत्या की तुम्ही वारंवार स्टंप पाडू नका. कारण लास्ट टाइमला समोर खेळला, प्रॉपर टायमिंग आहे. हे आहे करण चव्हाण. खरं तर गौडचा हा सितारा स्लॉट मध्ये आला आणि नवनीत सिंग परियारवर हल्ला चढवलाय आणि या 4 धावा जोडल्या जातील करणच्या बॅटमधून. काय फटका होता, समोर टाकलेला बॉल, ऍक्शन रिप्ले आपण पाहतो या बॉलचा. खरं तर स्लॉट मध्ये आला आणि ताकदीने बॅट फिरवली मिडल ऑफ द बॅट आणि तेवढ्या गतीने गेला बॉल. बाउंड्रीच्या बाहेरच आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचे 20 बॉल आणि 44 धावांची गरज आहे. मॅच इज ऑन ऑन आहे मॅच, कारण की असे बरेच निकाल बदलताना आपण बघितलेले मागच्या 3 दिवसापासून. आजचा 4था दिवस आहे. ज्या गेलेल्या मॅच आहेत त्या परत पुन्हा बॅटिंग ऑर्डरने चेस केले आहेत. असे बरेच असे सामने आहेत या सीझन मध्ये सामने आपल्याला पाहायला मिळाले. षटकाचा नंतर रन संख्या झाली ती धावसंख्या 34 धावा. खरं तर शेवटचा बॉल बाकी असणार आहे. परंतु स्वप्नील सर जर पाहिलं ना तर या मॅच मध्ये 19 बॉल 44 धावेंची गरज आहे. 19 मध्ये 44 करायचे आहेत. ओके, चेक करायचंय, स्कोररने चेक करायचंय. एक वाईड होता सर, एक वाईड होता. पहिल्या बॉलवर विकेट. ओके, ओव्हरची समाप्ती आहे. स्कोरिंग मध्ये अपडेट करतायत स्कोअर. तर ओव्हरची समाप्ती होईल.
18 बॉल मध्ये आता 45 धावांची गरज आहे. पुल केलाय आणि सागर घरात गोलूच्या बॅट मधून येतोय आसमानी टोला. आलाय षटकार. राजू पाटे आले आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमण. हा षटकार पाहायला मिळतोय. आणि खरं तर स्वप्नील सर एक पारितोषिक सुद्धा आले. जर अळणे सरांनी स्टंप पाडले नाहीत तर संदीप बहादूर यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक आहे. असं वेगळं सुद्धा पारितोषिक येऊ शकतं. जर स्टंप पाडले नाही तर 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. पुन्हा एक वेळ सागर घरात तयार आहे. गोलू घरात तयार. 17 बॉल 39 धावांची गरज. ओ इनसाइड आउट ओव्हर कव्हर. सागर घरात गोलूचा मैदानाच्या आतमध्ये जर पाहिला तर आता मात्र जो खेळ तो करतो तो खेळ स्वाभाविक खेळ पाहायला मिळतो आहे. आणखीन एक चौकार पाहायला मिळेल. खरं तर शेवटपर्यंत सागर घरात टिकला तर या मॅच मध्ये संपून जाईल. या सामन्याला सागर घरात 16 बॉल आणि 35 धावांची गरज. ओ हो उडवलाय सागर घरात. गोलूने बॉल मैदानाच्या बाहेर उडवलाय. आणखीन एक षटकार आणि या सामन्याचं समीकरणही फिरवलंय सागर घरातने. खरं तर त्याने स्वतःवरती विश्वास दाखवला. सकाळच्या सत्रामध्ये मी जरूर पहिल्या मॅच मध्ये रनआउट झालो असलो परंतु मात्र माझ्यामध्ये ती क्षमता ते कौशल्य आहे आणि या मॅच मध्ये तेच दाखवत असताना सागर घरात 15 बॉल आणि 29 धावांची गरज. मागच्या 3 बॉल मध्ये आल्यात एकूण 16 धावा. पंधरा बॉल आणि 29 धावांची गरज आहे. पहिल्या 3 बॉल वरती आल्यात एकूण 16 धावा. खरं तर असं वाटलं की थोडासा या मॅच मध्ये मागे राहिलाय टीम द वॉरियर गौड संघ. पंधरा बॉल आणि 29 धावांची गरज. आता मात्र इथे हो सागर घरात गोलूने मात्र क्लास दाखवलाय. प्रॉपर टायमिंग आणि बॉल मैदानाच्या बाहेर. खरं तर बघा ऍक्शन रिप्ले या बॉलचा ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला मेगा स्क्रीन वरती पाहायला मिळतो आहे. वाह समोर टाकलेला बॉल बॅकफुटला जात जणू काही आरसा दाखवलाय. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आणि बॉल अक्षरच्या मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतो आहे. आणि इथे मागच्या 4 बॉल मध्ये एकूण 3 षटकार खेचले आहे आणि एक चौकार लगावलाय सागर घरात गोलूने. या सामन्याचं समीकरण फिरवलंय. खरं तर 2 बॉल बाकी असणार आहे. 14 बॉल 23 धावांची गरज आहे. खरं तर 8 बॉल 23 धावांवरती सागर घरात गोलू खेळतोय या मॅच मध्ये.
14 बॉल 23 धाव्यांची गरज. 14 मध्ये करायच्या 23 धावा. सागर घरत गोलू आज हा खेळाडू खरं तर त्याचा क्लास दाखवतोय का त्याला विदर्भातील टॉप मोस्ट फिनिशर मध्ये जाणलं जातं. आज त्याचा उत्तम नमुना मैदानाच्या आतमध्ये तो दाखवतोय. खरं तर पुणे परिसरातील राजू पाटे सारख्या एका अष्टपैलू खेळाडू समोर सागर गरज गोलू त्याचा खेळ अव्वल दर्जाचा खेळ, सर्वोत्तम खेळ, क्लासिकल सागर गरज आज पाहायला मिळतोय आपल्याला. मुळात मी मगाशी सांगितलं मागच्या वर्षी सुद्धा अशीच पोझिशन होती. संत गतीनं सुरुवात झाल्याच्या नंतर गोलू ज्यावेळेस फुलटॉस आहे, बॉल हवेत आहे, इथे विकेट येऊ शकते. हो 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 हो, परंतु आता मात्र कॅच पकडला जाईल. सागर गरज गोलूचा खेळ, खेळी आणि खरं तर फिनिशिंग टचेस देणारा खेळ इथे मात्र समाप्त होतो आहे. काय बॅटिंगला आता करण डुकरे येतील का? खरं तर मात्र सागर गरज गोलू इथे खरं तर हा खेळाडू सामना संपवण्याची ताकद ठेवत होता. फुलटॉस बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र मोठी विकेट. सेलिब्रेशन तसंच होते आहे टीम SSFC संघाचं. तेरा बॉल 23 धावांची गरज. 13 मध्ये करायच्या 23 धावा या मॅच मध्ये. सागरने हा सामना फिरवलाय. खरं तर येणाऱ्या फलंदाजाची कशी बॅटिंग होते यावरती अवलंबून राहिला सामना, कारण समीकरण आता आहे 13 बॉल आणि 23 धावांचं. मागील असो श्वानाला हकला फक्त. ए रुपेश उसको हकल. अरे त्या कुत्र्यांना उचला रे बाबा, उठवा. मस्के रनिंग करत जायचंय. वेट 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 वेट. ते कुत्रे बाहेर करायचे. चला मस्के जोरात पळायचंय. मस्के जोरात कुत्रे बाहेर करा. खरं तर या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने मस्के यांनी सुद्धा आम्हाला खूप मेहनत आणि खरं तर सहकार्य केलंय. क्या बात आहे. चला लवकर मस्के, तुम्ही जेवढ्या जोरात परत गेले त्यापेक्षा दुप्पट गतीने परत सुद्धा यायचं आहे, कारण सामना सुरू झालाय. चला मस्के परत या, तुम्ही आमच्याकडे यायचंय. ओ व्हॉट अ शॉट. साकिब आले आणि साकिबने पहिल्याच बॉल वरती दाखवून दिलंय, कारण अजून आम्ही हारलो नाहीये, सामना अजून संपला नाहीये. शेवटच्या बॉल वरती षटकाराने या ओव्हरची केली आहे समाप्ती. एकूण 28 धावा आल्या राजू पाटे यांच्या ओव्हर मध्ये. 12 बॉलांनी 17 धावांची गरज. ऍक्शन रिप्ले पाहतो आहोत आपण. या बॉलचा खरं तर अप्रतिम फटका होता. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जर पाहिलं तर ऍक्शन रिप्ले आपल्याला नक्कीच या बॉलचा पाहायला मिळेल. लाईट्स ऑन करायचे बघा. ऍक्शन रिप्ले. समोर टाकलेला बॉल, एक पाय समोर काढला आणि प्रॉपर मिडल ऑफ द बॅट लॉफ्टेड स्वीप करत असताना साकिबच्या बॅट मधून खरं तर या फटक्याची गरज होती. आता पूर्णपणे दबाव SSFC संघाच्या गोलंदाजांवरती वाढेल, कारण 12 बॉलांनी मात्र 17 धावांची गरज आहे. SSFC संघाचा फक्त फटका जर बसला तर शेवटचे जे 2 षटक होते त्यांच्या बॅटिंगचे त्याच्यावरच पडेल असं तरी मला वाटते पूर्ण. मात्र गेम ऑन आहे, जरावर आहे, चांगला खेळाडू आहे.
चला सामना खेळता ठेवायचा आहे. 12 बॉल 17 धावांची गरज आहे. 12 बॉल 17ची गरज आहे. मस्के, काय वाटतं या सामन्याबद्दल? खर तर मस्के यांनी जेवढे पण प्रेडिक्शन केलंय ना, ते प्रेडिक्शन खरं तर बरोबर राहिलंय. 12 बॉल आणि 17 धावांची गरज. करण चव्हाणने सुद्धा एक अप्रतिम चौकार लगावला होता नवनीत सिंग परिहार यांच्या गोलंदाजी समोर. 12 बॉल 17 करायचे आहेत. खरं तर प्रेक्षकांची गर्दी सुद्धा आता वाढते आहे. पहिलाच बॉल ऑन साईडला चांगला खेळलाय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत. एक मात्र धाव जोडली जाईल या बॉलवरती. आणि आता स्ट्रायकिंग एंडला साकीब आलाय. साकीब उमरखेडचा हा खेळाडू आहे. खरं तर उमरखेडच्या अनेक खेळाडूंनी प्रभावशाली बॅटिंग सध्या केली आहे, प्रभावशाली खेळ केलाय. कालच्या दिवसामध्ये सोनू असतील, आजच्या दिवसामध्ये साकीब आहेत. आणि खरं तर साकीबने पहिल्याच बॉलवरती साबित केलंय की का त्याला सर्वोत्तम खेळाडूंमध्ये या पुसद परिसरातील त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये जाणलं जातं. 11 बॉल 16 धावांची गरज. इथे मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप दूर ठेवलाय. डॉट बॉल पाहायला मिळेल. जोरावर खान बॉलिंग साठी आलेत. खरं तर जोरावर खान यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. खरं तर या खेळाडूंनी स्वतःवरती खूप मेहनत केली आहे स्पर्धेसाठी. चला हे सायकलवाले बरोबर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आणि इथे राजू पाटे बॉलिंग. इथे मिसफील्ड, थोडीशी चुकी झाली आहे. बॉल हाताच आलाच नाहीये. 2 धावा जोडल्या जातील या बॉलवरती. 9 बॉल 14 धावांची गरज. उडवलाय साकीब आणि साकीबने या सामन्यामध्ये आणखीन एक षटकार लगावलाय. उमरखेडचा सितारा आता मात्र त्याला स्वतःला साबित करतोय. ऐसा ही नाम लिया नहीं जाता हुजूर, साकीब कहते हैं. आणखीन एक षटकार साकीबने लगावलाय मॅच मध्ये. एवढं एक आहे की जर द वॉरियर संघ जर हा जर सामना जर जिंकला तर तिन्ही संघाला धोक्याची घंटा आहे. पुन्हा एक वेळ साकीब. खरं तर मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी मत करना, पहले भी मैं सारे तूफानों से रुख मोड़ चुका हूं. साकीब क्या बल्लेबाजी कर रहे इस मुकाबले में. खरं तर चाहत्याने खूप छान लिहिलंय साकीब बद्दल. आणि हे तर साकीब आहेत ज्यांनी अक्षरशः मागच्या 2 बॉलवरती 2 षटकार लगावत या सामन्यामध्ये आता द गोर वॉरियर संघाला परत आणला या मॅच मध्ये. 5 बॉल मध्ये 20 धावांवरती खेळत आहेत. मात्र 2 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. 7 बॉल करायच्या 2 धावा. खरं तर संतोष रुडे म्हणता आहेत खरं तर साकीब साठी खूप छान त्यांनी लिहिलंय. आणखीन एक बॅकफुट लजात खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र कोणती धाव जोडली जाणार नाहीये. सहा बॉल आणि 2 धावेची गरज. 6 बॉल करायच्या 2 धावा.
6 बॉल आणि 2 धाव्यांची गरज आहे. मुंगशी टायगर संघाचे कॅप्टन कृपया टॉससाठी लगेच यायचं आहे. मुंगशी टायगर संघाचे कॅप्टन अक्षय चव्हाण कृपया टॉससाठी या. जय राठोड आपण सुद्धा यायचं आहे. सिंगल धाव सहजतेने घेतली आहे. इथे आहे करण चव्हाण आणि अगदी सहजतेने एक धाव पूर्ण करतील. 5 बॉल आणि 1 धावेची गरज. स्कोर लेवल अप झालाय. 5 बॉल आणि 1 मात्र धाव करायची आहे. इथे मात्र कोणतीही धाव पाहायला मिळणार नाहीये. परंतु साकिबने ते फटकेबाजी केली ना. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती जो षटकार लगावला. नंतर या अगोदरच्या ओव्हरमध्ये जर या मॅच मध्ये 1 धाव निघली तर सुपर ओव्हर होऊ शकतो का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. परंतु नाही. रन आउटचा चान्स. इथे मात्र तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. कारण तिसरे पंच आता शहानिशा करशील. रनआउट झाले आहेत. आता रनआउट होत आहेत का ते बघूयात. कारण ओयुटी आउट असणार आहे. रनआउटच्या रूपामध्ये साकिब बाद होतील आणि इथे मोठा धक्का लागतो आहे टीम द वॉरियर गौड संघाला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय मेगा स्क्रीन वरती. बघा ज्या पद्धतीने तिथे फिल्डर होते आणि रनआउटच्या रूपामध्ये विकेट पाहायला मिळते. अर्जुन चव्हाण आता बॅटिंग साठी पाहायला मिळतील आपल्याला. स्ट्रायकिंगला करण चव्हाण असतील. तीन बॉल मध्ये 1 धाव बनवायची आहे. 3 बॉल आणि 1 मात्र धावेची गरज या मॅच मध्ये. आणि स्ट्रायकिंगला आहे करण चव्हाण. खरं तर उमरखेडचा हा खेळाडू आहे करण. गौड संघाचा जर खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या प्रेक्षकांनो. ओ हो 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 हो. इथे विकेट. ओ युटी बॅटची कडा. विकेट किपर अडले सरांचा सहारा आणि आणखीन एक विकेट येते आहे. आणि खरं तर 6 बॉल आणि 2 धावा बनवायच्या होत्या मागच्या 4 बॉल मध्ये. आता मात्र 1च धाव आली आहे. खरं तर 2 बॉल आणि 1 मात्र धावेंची गरज आहे. कोण आलाय बॅटिंग साठी. खरं तर 2 बॉल आणि 1 धावेची गरज. सुपर ओव्हर होऊ शकतो का. कारण आता धाकधुकी वाढली आहे. हृदयाचे ठोके वाढलेत प्रेक्षकांचे आणि संघ मालकांचे सुद्धा. 2 बॉल आणि 1 मात्र धावेची गरज. 2 बॉल. अनिकेत एक सांगतोय आता बॉलर सुद्धा पुसतच आहे. म्हणजे चमकण्याचा पुन्हा 0 से हीरो होने का काम भी पुसत के ही लोग करेंगे. प्रभाकर आल्यात बॅटिंग साठी. आता शाहरुख आहे. शाहरुख आहेत. शाहरुख सारखे. आता 2 बॉल 1 धावेची गरज. बॉलिंग साठी रवी कुमार शर्मा कॅप्टन. ओ हो 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 हो. इथे 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 काय पाहायला मिळतंय. डॉट बॉल. आणि बघा खरं तर संकल्प ग्रुपचं कौतुक करावं लागेल. या स्पर्धेत जेवढेही सामने झालेत प्रत्येक सामना शेवटच्या बॉल पर्यंत गेलाय आणि शेवटचा बॉल 1 धावेची गरज आहे. रवी शर्मा हिरो ठरलाय. रवी शर्मा हिरो ठरला आहे. खरं तर ऍक्च्युअल मध्ये हा मॅच होता नॉर्मल. मात्र याला क्रिटिकल बनवलं आहे. आणि शाहरुख स्ट्रायकिंगला शेवटचा बॉल. स्कोर लेवल अप. स्कोर बराबर आहे. शेवटचा बॉल आणि 1 धावेची गरज. प्रेक्षक सुद्धा आपल्या जागेवरती उभे राहिलेत. प्रेक्षक सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मॅचसाठी. क्या बात आहे. आवाज सुद्धा आला प्रेक्षकांचा. शेवटचा बॉल. शाहरुख स्ट्रायकिंग एंडला आणि रवी कुमार शर्मा तयार. ओ हो 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 हो. इथे मात्र बॉल नसणार आहे. बॉल नसणार आहे. बॉल नसणार आहे. इथे मात्र शेवटचा बॉल. धाकधुकी वाढली आहे. हृदयाचे ठोके वाढले आहे. नेल बायटिंग सामना. खरं तर प्रेक्षक आपल्या जागेवरती उभे राहिले आहे.
प्रेक्षक अजून शेवटचा बॉल बाकी आहे आणि शेवटच्या बॉल मध्ये बनवायचे आहेत एक मात्र धाव. शेवटचा बॉल आणि स्ट्रायकिंगला आहे शाहरुख. हो इथे मात्र फटका खेळलाय आणि या चौकाराच्या सायाने सामना जिंकलाय द वॉरियर गौड संघाने. व्हाट मॅच. खरं तर काय सामने होत आहेत या संपूर्ण स्पर्धेतले आणि आता मात्र इथे जसा सामना पाहिजे तसा सामना पाहायला मिळतोय आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहे राहुल काळे. राहुल काळे आणि टॉस सुद्धा होतो आहे द टॉस वॉरियर. साठी यायचं आहे लवकर. राहुल राठोड टॉस साठी लवकर यायचं आहे. मुंशी टायगरचे कॅप्टन टॉस साठी यायचं लवकर. आमच्याजवळ आता मॅचेस साठी टाइम नाही आहे.